पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण मार्फत खेड तालुक्यातील औद्योगिक आणि क्षेत्रातील काही गावांचा क्लस्टर केला असून त्या भागातील सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी 180 कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती पीएमआरडीएचे सदस्य वसंत भसे आणि ॲडव्होकेट निलेश कड यांनी पुणे लाईव्हला दिली आहे. चाकण आणि चाकणच्या आजूबाजूच्या परिसराची वाढती लोकसंख्या, वाढतं नागरिकीकरण व वाढत्या वसाहती यामुळे चाकणच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा सांडपाण्याने दुर्गंधयुक्त झालेला होता आणि ते सर्व पाणी नदीमध्ये जाऊन नदी दूषित झालेल्या होत्या. हा सगळा सर्वे करून 28/7/2025 रोजी मी व माझ्याबरोबर चाकण राष्ट्र काँग्रेस आयचे अध्यक्ष निलेश कड आणि मी महानगर नियोजन समितीचे सदस्य सचिव व पीएमआरडीचे आयुक्त माननीय योगेश मसे यांना एक पत्राद्वारे निवेदन देऊन सद्यस्थितीचं त्या ठिकाणी त्यांना माहिती दिली आणि नंतरच्या काळामध्ये चाकणच्या बाजूचे म्हणजेच नाणेकरवाडी असेल, मेदनकरवाडी असेल, कडाचीवाडी असेल, रासे भोसे व म्हाळुंगे आणि सावरदरी या चाकणच्या आजूबाजूच्या जी काही लोकसंख्या त्या ठिकाणी जास्त आहे त्या गावांचा सर्वे करून जवळजवळ 180 कोटी रुपयाचे एसटीपी प्लॅन या ठिकाणी नुकतेच नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये महानगर नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्याचे अवलोकनामध्ये सादर करून त्यांना मंजुरी देऊन खऱ्या अर्थाने आज त्याची निविदा प्रसिद्ध होत आहे. याचा आनंद माझ्याबरोबरच माझे सहकारी निलेश शेटकड असतील व सर्वच चाकण परिसरातील नागरिकांना होणार आहे. कारण या एसटीपीच्या माध्यमातून या परिसरातील जे सांडपाणी येतं ते सांडपाणी नाल्यामधून या एसटीपीमध्ये जाऊन ते फिल्टर होऊन ते पुन्हा एकदा रिसायकल करून एमआयडीसी असेल किंवा इतर साधनांना वापरण्यासाठी या पाण्याचा वापर होईल. ही बाब आज माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड, जिल्हा काँग्रेस प्रवक्ता. आत्ताच आपण श्री वसंत भसे जे पीएमआरडीचे ग्रामपंचायतचे प्रतिनिधित्व करतात, सदस्य आहेत, त्यांनी आणि आम्ही एक 5 महिन्यापूर्वी पीएमआरडी आयुक्तांना भेटलो. त्यांना सांगितले की चाकण नगरपालिकेचं जसं नॅशनल बिल्डिंग कोडवर सांडपाण्याचा प्रकल्प झाला आहे आणि आजूबाजूचं चाकणनी जरी केला 161 कोटीचा तरी आजूबाजूच्या गावांचं पाणी थेट जाणार आहे. तर त्यांनी त्यावर त्यांचे जे कन्सल्टंट आहे त्यांना बोलवलं आणि म्हणले की आपण ह्याचं प्लॅनिंग करू. आता हे फक्त थोडंसंच झालेलं आहे कारण की खेड तालुका हा औद्योगिकीकरणामध्ये आणि नागरीकरणामध्ये अतिशय